आरसीसीची शिक्षण पद्धतीने घराघरात डॉक्टर इंजिनियर घडवणारी. सोशल मीडिया स्क्रोल करताना, न्यूज चॅनलवर किंवा रस्त्यांवरून जाताना मोठमोठे बॅनर्स पाहताना हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल किंवा वाचलं देखील असेल. रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी हवा करणारा, हजारो तरुणांना डॉक्टर इंजिनियर बनवण्याचं स्वप्न दाखवणारा एम सर म्हणजेच शिवराज रघुनाथ मोटेगावकर गेल्या 23 वर्षांपासून महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात हे नाव अत्यंत आदराने आणि कौतुकानं घेतलं जात होतं. ज्या लातूर पॅटर्नचा गाजावाजा अख्ख्या देशात झाला, त्याच लातूरमधून आपला आरसीसी पॅटर्न ब्रँड बनवतो महाराष्ट्रभर पोहोचवणारा एक यशस्वी आणि आदर्श शिक्षक अशी मोटेगावकरची ओळख होती. मात्र याच मोटेगावकरच्या यशाचा आणि लोकप्रियतेचा फुगा सोमवारी रात्री अचानक फुटला, जेव्हा त्याला थेट केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं अटक केली. नीट पेपर फुटी प्रकरणात झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. एका आदर्श शिक्षकाचा मुखवटा गळून पडला असून आता तो संपूर्ण पेपर फुटी प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली असून यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एका काळी बाजू समोर आली आहे. पण कोण आहे हा शिवराज मोटेगावकर आणि त्याने आपल्या आरसीसी म्हणजे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे एवढं मोठं साम्राज्य कसं उभं केलं, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. शिवराज मोटेगावकर हा मूळ लातूरचाच रहिवासी. एका साध्या कुटुंबातून आलेल्या मोटेगावकरची सुरुवातीची ओळख रसायनशास्त्रज्ञ म्हणजे केमिस्ट्रीचा एक उत्तम शिक्षक म्हणून होती. साधारण 2001-2च्या सुमारास त्याने लातूरमध्ये एक छोट्याशा खोलीतून आरसीसीची सुरुवात केली. त्याची शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शैली यामुळे अल्पावधीतच त्याच्या क्लासची चर्चा होऊ लागली. लातूर हे आधीपासूनच शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जायचं. तिथे मोटेगावकरच्या आरसीसीने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने केवळ अध्यापनावर भर न देता आक्रमक मार्केटिंगचा आधार घेतला. जसे डिजिटल युग आले तसे मोटेगावकरचं स्वतः सोशल मीडियावर सक्रिय झाला. तो स्वतःचे रील्स बनवू लागला, मोटिवेशनल व्हिडिओ टाकू लागला आणि पाहता पाहता तो विद्यार्थ्यांसाठी एक सेलिब्रिटी किंवा ब्रँड बनला. लातूरमधून सुरू झालेला हा प्रवास नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपर्यंत पोहोचला. डॉक्टर व्हायचं असेल तर आरसीसी मध्येच जावं लागेल असा एक मानसिक दबाव किंवा विश्वास त्याने पालकांमध्ये निर्माण केला. दरवर्षी क्लासमधून किती विद्यार्थी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गेले याचे मोठे बॅनर्स लावून त्याने हजारो विद्यार्थ्यांची एक फॅक्टरी चालवायला सुरुवात केली होती. परंतु या झगमगाटाच्या मागे एक अतिशय काळा आणि सुनियोजित घोटाळ्याचा पॅटर्न काम करत होता, ज्याचा पर्दाफाश आता सीबीआयने केला आहे. नीट 2024च्या परीक्षेदरम्यान देशभरात गोंधळ उडाला आणि पेपर फुटीचे धागेदोरे थेट लातूरशी जोडले गेले. या प्रकरणाच्या तपासात सुरुवातीला लातूरमधून जिल्हा परिषदेचे शिक्षक जलील पठाण आणि संजय तुकाराम जाधव तसेच ITIचा संचालक इराना कोनगलवार यांची नावं समोर आली. त्यांच्या चौकशीतून गंगाधर कुलकर्णी नावाच्या एजंटचा सुगावा लागला, जो थेट विद्यार्थ्यांचे प्रवेश किंवा पैशांचे व्यवहार सांभाळत होता. जेव्हा सीबीआयने कुलकर्णीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली, तेव्हा या संपूर्ण साखळीचा मुख्य दुवा समोर आला, तो म्हणजे स्वतः शिवराज मोटेगावकर. सीबीआयने मोटेगावकरला ताब्यात घेऊन 2 ते 3 दिवस अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्याच्या डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात आली. अखेर सीबीआयच्या हाती सर्वात मोठा पुरावा लागला. मोटेगावकरच्या वैयक्तिक मोबाईलमध्ये नीट परीक्षेची फुटलेली मूळ प्रश्नपत्रिका आणि काही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सापडले. हा पुरावा इतका भक्कम होता की मोटेगावकरला बचावाची कोणतीही संधी उरली नाही आणि सीबीआयने त्याला तात्काळ अटक केली. तपासातून समोर आलेल्या घोटाळ्याचा पॅटर्न हा अत्यंत धक्कादायक आहे. मोटेगावकर केवळ एक क्लास चालक उरला नव्हता, तर तो या पेपर फुटी रॅकेटचा सक्रिय भाग होता. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्याच्याकडे प्रश्नपत्रिका पोहोचली होती अशी माहिती समोर येत आहे. तो हे पेपर्स त्याच्या ओळखीच्या किंवा लाखो रुपये मोजायला तयार असलेल्या श्रीमंत पालकांच्या मुलांपर्यंत पोहोचवत होता असा संशय आहे. म्हणजेच एका बाजूला हजारो प्रामाणिक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून स्वतःचे रक्त आटवून परीक्षेची तयारी करत होते, तर दुसऱ्या बाजूला मोटेगावकर पैशांच्या जोरावर काही निवडक विद्यार्थ्यांना मागच्या दाराने डॉक्टर बनवण्याची व्यवस्था करत होता. क्लासच्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांची फॅक्टरी चालवणारा हा माणूस प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सौदाच करत होता. शिवराज मोटेगावकरला न्यायालयाने 27 मे पर्यंत 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या 9 दिवसात सीबीआय त्याच्या बँक खात्यांचे व्यवहार तसेच इतर राज्यांमधील पेपर फुटी माफियांशी असलेले संबंध, या घोटाळ्यातून त्याने
कमावलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती याचा शोध घेणार आहेत. या घटनेमुळे लातूर पॅटर्नच्या आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रतिमेला मोठा डाग लागला आहे. ज्या शिक्षकावर पालकांनी आपल्या मुलांचं भविष्य सोपवलं होतं, ज्या आन्सरच्या एका शब्दावर विद्यार्थी विश्वास ठेवत होते, त्यानेच विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आणि कष्टाचा खून केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर अजून किती मोठी नावं समोर येतात आणि शिक्षण व्यवस्थेला लागलेली ही कीड कशी साफ होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.